आज आपण गणपती विशेष असे 7 ते 8 दिवस ना चांगले कुरकुरीत आणि खुसखुशीत राहणारे तळणीचे मोदक पाहणार आहोत. सांगितल्या पद्धतीनुसार हे एकदा मोदक नक्की करून बघा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एका भांड्यामध्ये अर्धा कप मैदा घेतलेला आहे. अर्धा कप मैदा त्यासाठीच मी अर्धा कप बारीक रवा घेतला आहे. आता रवा जर जाड असेल तर तुम्ही थोडा त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरीही चालेल. आणि अर्धा चमचा आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे. आता मोहनासाठी इथे आपल्याला 1.5 कप साजूक तूप घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्याला गरम करून चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ह्या पिठामध्ये ॲड करायचं आहे. आता जितका आपल्याला गरम पाणी सोसवेल त्यानंतर आपल्याला हे तूप आहे जे आपल्या पिठाला व्यवस्थितरित्या मिसळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या हे चांगलं चोळून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपली मूठ तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ व्यवस्थितरित्या मिसळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळूहळू करून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. पण हा गोळा आपण जसं पुरी तळतो ना त्यासाठी कसं आपल्याला एकदम घट्टसर गोळा लागतो तसंच आपल्याला ह्या मोदकासाठी सुद्धा चांगला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. कारण पीठ जर मऊसर असेल ना तर त्यामध्ये सारण भरल्यानंतर आपण जर मोदक तळायला घेतले तर ते मोदक फुटू शकतात. म्हणून मोदकासाठी आपलं पीठ आहे ते जरा थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळून झालं की त्याला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण सारण कसं बनवायचं ते बघूयात. इथे एका कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 1 कप बारीक किसलेला ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता 1 कप ओल्या खोबऱ्यासाठी मी अर्धा कप गुळाचा वापर केला आहे आणि हे गूळ आपलं केमिकलयुक्त गूळ आहे. आता गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता गूळ आपण ह्यात ॲड केल्यानंतर त्याला व्यवस्थितरित्या पाणी सुटायला थोडासा वेळ लागतो. आता काहींना सारण जरा थोडंसं ओलसर आवडतं तर काहींना जरा थोडं सुकंसर आवडतं. तुम्ही बघू शकता सारण जास्त ओलसर पण नाही आहे आणि जास्त सुकंसरही झालेलं नाही आहे. असंच मीडियम आपल्याला करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये काजू, बदाम जे काही गोष्टी तुम्हाला आवडतील त्या तुम्ही ॲड करू शकता. आता इथे मी ते 1 चमचा बदामाचे काप, 1 चमचा काजूचे काप आणि 1 चमचा मी खसखस ॲड केलेली आहे आणि 1 चमचा वेलची पूड ॲड केलेली आहे. आता ह्या सर्वच गोष्टींना आपल्याला व्यवस्थितरित्या मिसळून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता आपलं सारण तयार झालं. पटकन मोदक बनवायला घेऊयात. तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे ते जास्त मऊसर झालेलं नाही आहे. आता तुम्हाला किती मोदक बनवायचे त्यानुसार तुम्ही आधी बाजूला गोळे करून घ्यायचेत. म्हणजे आपल्याला अंदाजही येतो की आपल्याला किती मोदक करायचे आहेत आणि एक एक लाटी करून घ्यायची आणि जसं मी दाखवले त्या पद्धतीनुसार तुम्ही ह्याच्या पाकळ्या एकदम अलगदरित्या करू शकता. जर पातळसर पीठ केलं ना की मग त्या पोळीचे व्यवस्थितरित्या आपल्याला पारी बनवता येत नाहीत. म्हणून कधी पण तळणीचे मोदक करताना वाटतं पीठ मात्र घट्टसर असावं आणि लाटीसुद्धा जास्त पातळ किंवा जास्त जाड नसावी. खूप पातळ असेल तर व्यवस्थितरित्या मोदकाला आकार देता येत नाही आणि जास्त जाड असेल तर ती तळताना व्यवस्थितरित्या तळली जात नाही किंवा तिला तळायला जरा जास्तसा वेळ लागतो. तुम्ही बघू शकता मीडियम आकाराची लाटी केल्यामुळे आपल्या मोदकाला पारीही करता आली आणि व्यवस्थितरित्या तिला सेटही करता आलं. आता आपण असे उरलेले सर्व मोदक बनवून घेऊयात आणि पटकन तळायला घेऊयात. तळणीचे मोदक करताना ना एका वेळी जास्त मोदक मात्र बनवून घ्यायचे नाही. थोडे थोडे बनवायचे आणि लगेच तळून घ्यायचे. कारण पिठाचे असल्या कारणामुळे पीठ थोडंसं नरमही होऊ शकतं आणि तळताना ते मोदकाचा आकार बदलू शकतो. त्यामुळे थोडे थोडे बनवायचे आणि लगेच तळून घ्यायचे. पण मोदक तळताना मात्र आधी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही त्यामध्ये मोदक ॲड करत असाल तेव्हा गॅसची फ्लेम मात्र मीडियम करायची आहे. तळणीचे मोदक तळण्यासाठी मात्र जास्तसा वेळ लागत नाही. ते मिनिटभरामध्ये लगेच तळून तयार होतात. पण जर आपण फास्ट गॅसवरच लगेच तळायला घेतले तर खालची बाजू लगेच करपू शकते आणि जी वरची बाजू आहे ती थोडीशी कच्ची राहू शकते आणि आपला मोदक आहे तो नंतर लवकर नरम पडू शकतो. त्यामुळे जे तळणीचे मोदक आहेत ते मीडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचेत. तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.